नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कुर्मा पुरी. तर कुर्मा पुरीसाठी लागणारं साहित्य आता आपण बघून घ्यायचं आहे. गव्हाचा आटा अर्धा किलो घेतलेला आहे. त्याच्यानंतर मैदा एक अर्धा किलो घेतलेला आहे. मीडियम साईजचे 2 टोमॅटो, छोटस एक बीट घेतलेलं आहे. 4 बटाटे घेतलेले आहेत. आपण त्याचे असे छोटे छोटे काप घातलेले आहेत. त्याच्यावरच्या साली काढून छोटे छोटे असे काप घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे आणि पावशर मॅप्को वटाणा आणि सगळ्यात महत्वाचा फ्लावर हा साधारणपणे 800 ग्रॅम आहे. कोल्हापुरी मसाला चटणी, मीठ, हळद, गरम मसाला. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरा पावडर. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे धना पावडर आणि त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला किचन किंग. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरे. त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर, ज्या भागात जे म्हणतात ते. त्याच्यानंतर आपण एक बटर घेतलेलं आहे. आपल्याकडे 100 ग्रॅम बटर आहे. बटर आपण 50 ग्रॅमच ह्याच्यातलं यूज करणार आहे. बटर असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. बीट असो किंवा बटर असो, तुमच्याकडे मिळालं तर घाला. 3 गड्डे लसूण घेतलेलं आहे. थोडंसं साधारणपणे 15 ग्रॅम आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती आवडते ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण तीळ घेतलेले आहेत 3 चमचा, जिरा घेतलेला आहे 2 चमचा आणि धना घेतलेला आहे 2 चमचा. त्याच्यानंतर खोबरं साधारणपणे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त, पाऊण नारळ ओलं खोबरं घेतलेलं आहे. खडा मसाला घेतलेला आहे. 5-7 मिरे घेतलेले आहेत. 5-7 लवंग घेतलेले आहेत. त्याच्यानंतर दालचिनी घेतलेलं आहे, बदाम फूल घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे. या सगळ्याचं मिश्रण वाटण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, मसाला बनवून घेस तोपर्यंत आपण जे आपण पिठी घेतलेली आहे अर्धा किलो आणि गव्हाचं पीठ अर्धा किलो आता मळून घ्यायचं आहे. मी जास्त क्वांटिटी करतो कारण आमच्या घरात जास्त लोक आहेत, त्यामुळे मला जास्त करावं लागतं. मी साधारणपणे 1 किलो पिठामध्ये 1 मोठा चमचा मीठ टाकून घेतोय. गॅस लावलेला आहे आपण. कढई गरम झालेला आहे. साधारणपणे 50 ते 60 मिली त्याच्यामध्ये ऑइल तेल घातलेलं आहे आपण, गोड तेल. आता याच्यामध्ये आपण जिरे टाकून घ्यायचे आहेत. साधारणपणे 1 चमचा जिरा, त्याच्यानंतर मगाशी जे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर केलेली ॲड करायच्या. थोडीशी भाजून घ्यायच्या 2 मिनिटं. आता ह्याच्यामध्ये थोडीशी 1 सपाट चमचा हळद ऍड करायची आहे. त्याच्यानंतर आपण 1 चमचा किचन किंग. थोडासा गॅस कमी करायचा. त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, आणि 1 चमचा
जिरा पावडर, लाल तिखट म्हणजे मिरची पावडर साधारणपणे 1.5 पावणे 2 चमचे. थोडस हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर कोल्हापुरी चटणी 2 3 साधारणपणे 3.5 चमचे कोल्हापुरी चटणी. तुमची कशी तिखट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ ऍड करायचा. आता याच्यामध्ये आपण मगाशी ओल्या नारळाचा जो मसाला बनवून घेतला होता तो ऍड करायचा. हवा असेल तर कलर घाला बरं का, नसेल तर नाही घातला तर चालेल. ठीक आहे, कलर पुरता काही इतका प्रॉब्लेम नाही. व्हिनेगर आणि टेस्टिंग पावडरनं जरा खूप प्रॉब्लेम येतो, असं सगळ्यांचं सजेशन आहे. हा सगळा मसाला आपला रेडी झालेला आहे. खूप वेळ काय भाजायची गरज नाही आहे, अगदी 5 मिनिटं. आता भाज्या भाजून घ्यायच्यात आपण. भाज्या अगोदर जरी तेलामध्ये भाजून सुरुवातीला घेतल्या तरी चालतात, ते जास्त गिर्र होतात, पण आपण नंतर भाजून घेऊन त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. त्यासाठी मी नंतर आता भाज्या भाजून घेतोय. सुरुवातीला आपण कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर आपण बीट ऍड करायचा. बीट अगदी खरं म्हणजे कलर येण्यासाठीच असतं, ते पण थोडासा कलर आपण ऍड केलेला आहे. बटाटा ऍड करायचा आहे, भाजून घ्यायचा. ह्याच्यामध्ये आता फ्लावर देखील ऍड करायचा आहे 800 ग्रॅम. ऍक्च्युली 10 लोकांसाठी बनवतोय. आता ह्याला भाजून घेऊया. हे वेगळं भाजून घेण्याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या भाज्या त्या ग्रेव्हीमध्ये गिर्र व्हायला नकोत, जास्त शिजायला नकोत म्हणून. तर आता त्या ग्रेव्हीमध्ये आपण जे फ्राय करून घेतलेल्या भाज्या होत्या ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. थोडं पाणी घातलेलं आहे आणि ह्याला एक 5 ते 10 मिनिटं शिजायला ठेवायचं आहे. तर आता आपल्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत. पुऱ्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. अशा पुऱ्या फुल्या पाहिजेत. एक अर्धा तास पीठ असं जर तुम्ही मळून आधीच ठेवलं तर पुऱ्या छान होतात. चुकून एखादीच फुगत नाही. मित्रांनो, आता आपली कुर्मापुरी रेडी झालेला आहे. थोडस बटर घालू आहे म्हणून, नसेल तर चालेल, मी मगाशी सांगितलंय. तर ही आपली कुर्मापुरी रेडी आहे. भोसले रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.